खासदार निलेश लंकेंना रोहित पवारांकडून मात्र कानपिचक्या लगावण्यात. गुंडांकडून सत्कार स्वीकारणे चुकीचे आहे. लंकेंच्या सत्कारावर रोहित पवारांनी माफीनामा सादर केलाय. मारणे प्रकरणावर राजकारण न करण्याचं आवाहन देखील केलंय. नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी पुण्यातील गजा मारणेंच्या घरी जाऊन सत्कार स्वीकारल्यामुळे नवीन वाद आता निर्माण झालाय. यावर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी माफी मागितली. निलेश लंके यांच्या प्रचारात सक्रिय असलेला मी एक कार्यकर्ता आहे आणि जी गोष्ट घडली ती चुकीची आहे. निलेश लंके यांनी देखील याबद्दल माफी मागितली असून मी देखील माफी मागत असल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. या विषयावर आता कोणी राजकारण करू नये अशी विनंती देखील पवार यांनी केली. जी गोष्ट घडली ती योग्य घडली नाही. निलेश भाऊंनी सुद्धा या बाबतीत माफी मागितलेली आहे. त्यांना माहीत नव्हतं. त्यामुळे कार्यकर्त्यांना विनंती आहे की कुठल्याही नेत्याला कोणाच्याही घरी जात असताना थोडासा विचार करावा, का त्यांना लोक फॉलो करत असतात, वेगळा संदेश जाईल. जसे निलेश भाऊंनी माफी मागितली तसं मी सुद्धा माफी मागतो की आमच्यातला एक खासदार न कळत एका चुकीच्या प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या घरी गेला आणि कृपा करून याच्यावर आता कुणी पुढे राजकारण करू नये अशी विनंती. आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. पुण्यात गुंड गजानन मारणेंकडून निलेश लंकेंचा सत्कार करण्यात आलाय. खासदारपदी निवड झाल्याबद्दल मारणेंकडून लंकेंचा सत्कार करण्यात आलाय. खासदार निलेश लंकेंची गुंडांशी जवळीक आहे का असा प्रश्न आता त्या निमित्ताने निर्माण होतो. खासदार निलेश लंकेंचा सत्कार मात्र आता यामुळे वादात सापडलाय का असा प्रश्न आता निर्माण होतो. त्या व्यक्तीबद्दल कुठली मला पार्श्वभूमी माहीत नव्हती आणि ज्यावेळेस मी बाहेर पडल्यानंतर मला एक तासभराने एक फोन आला, तुम्ही अशा परिसरामध्ये आलते, तुम्हाला काही नियोजित दौरा होता का? नाही म्हणलं, नियोजित माझी एक सांत्वनपर भेट होती, त्यामुळे मी नियोजित दौऱ्याला तिथे आलतो. त्यांनी मला थोडी कल्पना दिली. कल्पना दिल्यानंतर मला त्या संबंधित व्यक्तीची पार्श्वभूमी माहीत झाली. तसा पाहिलं तर हा एक ॲक्सिडेंट झालेला आहे. जर मला ती पार्श्वभूमी कुठली एखादी पार्श्वभूमी माहीत असते तर मी तिथं चुकून पण गेलो नसतो. त्यामुळं ही जी घटना घडली, या घटना मला नंतर कळाल्यानंतर मला ती गोष्ट समजून आलेली आहे. अजित पवार गट कुठेतरी या मुद्द्यावरून आक्रमक होताना दिसतंय. नाही, आता त्यांना काही भांडवलच नाही राहिलं ना. त्यांना काही भांडवल नाही राहिलं म्हणून लोक राजकारण करतात. कोण एक पहिलवान म्हणून आहे, त्या पहिलवानांचं निधन झाल्यानंतर एक कर्टसी व्हिजिट म्हणून त्यांच्या घरी ते गेलेले होते आणि त्यांच्या घरून निघाल्यानंतर ते वाटेत येत असताना काही लोकांनी त्यांना हात केला आणि काही कार्यकर्ते त्यांचे जे होते, प्रवीण धनवे म्हणून, त्या कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांच्या घरी ते गेले होते आणि तेव्हा यांनी हात केल्यानंतर हे थांबले आणि ते आपल्या परिचयाचे असतील असं समजून त्यांनी त्यांचा सत्कारचा स्वीकार केला. परंतु निलेश लंके ज्या साधेपणाने आणि ज्या सर्वसामान्य माणसामध्ये वावरतात त्याच्यावरनं मला निश्चितच असा विश्वास वाटतो की त्यांनी हे काय जाणून बुजून केलेलं नाहीये. निलेश लंके यांना गजा मारण्याचे गुंड आहे पुण्याचे त्यांनी भेट घेतल्याची माहिती पुढे येते. आता मला माहित नाही, मी माहिती घेऊन सांगेन. सर, निलेश लंकेंनी कुख्यात गुंड गजा मारण्याची भेट घेतली आणि त्यांचा सत्कार देखील केला राष्ट्रवादी. ते आता काय केला, कशाला केला, हे सगळं वस्तू बघायला लागेल. हा प्रश्न मला सूट होतो का नाही याचा विचार करा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.